मित्रांनो, खूप साऱ्या मुलाखती घेत असतो. आज पुशेगावचं मैदान संपन्न झालं आहे. मैदानात कोणी नाही, तर आपल्याकडे काम करणारा एक मुलगा यूट्यूबर एका बैलाला उजेडात आणतो, वेगवेगळ्या मुलाखती घेतो आणि तोच बैल हिंद केसरी होतो. खूप मोठी गोष्ट आहे. तर त्या व्यक्तीला पुढं आणलं पाहिजे, तिची बाजू मांडली पाहिजे, कारण त्यानं त्या बैलाचा प्रवास बघितलाय. अर्थातच माझ्यासोबत आहेत धनाजी आणि राजा. काय सांगाल धनाजी? आज राजा आता गेल्या वर्षी ह्याच मैदानात ह्या मैदानात राजाला बघितला होता गेल्या वर्षी. तर गेल्या वर्षी तो सेमीत लागला होता, पण वासरू होतं आदत, म्हणजे दुसरं वासरू होतं, नुकसान होतं, म्हणजे म्हाताऱ्याच्या शब्दात म्हणलं तर एकदम नुकसान होतं. त्यांनी दुसऱ्या दिवशी फायनल झाला. त्याचा प्रवास परत काल दिवसभर पळवला, म्हणले परत अजून तिथे यायचं म्हणल्यावर नको, म्हणून त्यांनी सेमी काढून सुद्धा ते आणलं नव्हतं. म्हणजे सामान उतरल्या होत्या गाड्या, दोघांना सामान दिलं का. तो घरी गेला. घरी गेल्यानंतर परत कोरेगावचं मैदानात त्यानं फरकानं गट काढला. सेमीला थोड्या म्हणजे अंतरानं, म्हणजे थोडक्यात त्यानं मार खाल्ला. त्यानंतर अनेक मैदानात, म्हणजे रुस्तम हिंद केसरीचं मैदान, म्हणजे तिथं म्हणजे ते चर्चेत आला एक सर्जा म्हणून, अजय शेठ गार्डे यांचा सर्जा, आणि ही गाडी दुसऱ्या वासराची पळवली तिथं. तर तिथं त्यानं चांगल्या गाडींना म्हणजे टक्कर दिली की राहुल भाई आज त्या मथुरमुळे पण, मथुरचं पण थोडं मी कौतुक करतो, कारण मथुरमुळे बऱ्यापैकी थोड्यापैकी राजा वर आला. की मथुरची गाडी त्यानं म्हणजे सीमित लागलेली नाही, गटाला लागलेली मथुरची. तर ती गाडी दोघांनी हे केल्यामुळं तिथं चर्चेत आलं अजय शेठ गार्डे यांचा सर्जा आणि हे. नंतर परत तो त्यानंतर त्याला थोडंफार पैर व्हायला लागलं, म्हणजे थोडं, म्हणजे कसं थोडं उजेडात आलता, म्हणजे कुठं म्हणजे अंधारातलं पैरात ते व्हायला लागलं. त्यानंतर बऱ्यापैकी मैदानात तो दिसायचा, पण सेमीला टाकाटाकी जायचा. कुठल्या निवृत्ती एक नंबर केला परत, म्हणजे कुठं एक नंबर करायचा, पण तो कुठल्या बैलाला करायचा त्यानं, म्हणजे एक जे नंबर केला तो अंधारातल्या बैलाबरोबर. मला जरा हे विचारायचे, तुम्ही कधी मुलाखत घेतली आणि तुम्हाला मुलाखत घ्यावी काय वाटली की ह्या बैलाची मुलाखत घेतली पाहिजे? कधी घेतली तुम्ही मुलाखत? पहिली मुलाखत जी आपण पेडगावला घेतली, पण तेव्हा वासरू होतं, तेव्हा गैला पिऊन यायचं, ती गैला पिऊन मैदानात यायचं. त्यावेळेस घेतलेलं, त्यावेळेस मला सांगितलेलं, म्हणजे मला वाटत होतं की ही वासरू काहीतरी नाव करेल, पण त्याच्यानंतर आता जी प्रवास सांगितला तो नंतर प्रवास झाला. तर नंतर मी सचिन शेठ घरची मुलाखत घ्यायला गेलतो. माझ्या आधी नजरेत होतच वासरू. याला म्हणलं शेठ हे एक वासरू आहे, बघा वासरू कसं आहे वासरू. त्यावेळेस ती शेठ पण म्हणलं ही वासरू छोट्या लक्षागत नाव करेल. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं. माझा एक अनुभव होता की त्यांनी सांगितलं आणि ती माझ्या डोक्यात क्लिक झालं की 100% वासरू नाव करणार, कारण ते कसं पुढच्या रानाला एवढं पळायचं की भासाच, म्हणजे निकालाला लय आवरलं. आणि कसं त्यांची परिस्थिती, एक दिवशी मी घरी बोलवलं, त्यांनी परिस्थिती बघितली, त्यांच्या आजूबाजूला पण विचारला की खरंच आहे का गरीब, खरंच परिस्थिती गरीब आहे. कारण कसं होतं माहिती आहे का, आज तुम्ही बघताय आमचा गरीब आहे, आम्ही पण गरीब आहे, आमची पण मुलाखत घ्या. पण माझं एक म्हणणं आहे की बैलाचा स्तर बघितला पाहिजे. गरिबी पण मी म्हणतो गरिबांची बैल वर यावं, माझा हे शब्द असतो, पण त्या बैलाचा स्तर बघितला पाहिजे, आर्थिक स्तर नाही बघितला पाहिजे, पळण्याचा स्तर बघितला पाहिजे. तर राजा पळत होता की राजा जरी गरीबाज असला तर त्याच्या पळण्याकडे बघून तो लय श्रीमंत होता, पळण्याच्या बाबतीत तो लय श्रीमंत होता. वाह, तुम्ही उल्लेख करताय छोटा लक्षाचा. ह्याच आपण मैदानात चालतोय, त्यानंही एक नंबर केलेला, आणि ह्याच मैदानात राजानं हा खूप योगायोग मोठा आहे. पण मला का तुमची मुलाखत घेऊ वाटते, कारण माहिती आहे का की एक व्यक्ती किती प्रभावी पद्धतीने एका बैलाला मांडू शकतो, त्या बैलाचं म्हणजे कारकीर्द वेगळी करू शकतो. त्यामुळे एक तुमचं घरचं संबंध झालेलं आहे राजा बरोबर. राजाचा आता बरं का, म्हणजे असं करू नये की अजून लोक नाव ठेवतील की बाबा एकाच बैलाचं, एका नंदीव कोणत्या नाही. मला एक वाटतं की ते शून्यातनं त्याच्या पाठीमागं, म्हणजे ते अख्ख्या महाराष्ट्राच्या बैलाला नंदीवर माझं प्रेम आहे. पण राजाचं काय होतंय, राजाचं नियोजन बऱ्यापैकी बाबू बिबू किंवा आमचं फोन होतं की बाबा ही बैल घालू का, ती बैल घालू का. आज बी तुमचं नियोजन होतं? आज नियोजन आपलं नव्हतं, बाबूच होतं. पण तुम्ही चर्चा केली असेल? चर्चा केली. बाबूनच नियोजन केलं हरण्याचं. आम्ही दुसऱ्या बैलाबरोबर, एका मोठ्या बैलाबरोबर नियोजन केलं, परंतु ते काय कारणास्तव कॅन्सल झालं. पण तुम्ही निर्णय क्षमतेत असतात, आपल्याला विचार
विचारलं हा, जातं. वा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या बाबूचं पण आभार मानतो. कारण कसं होतं, बाबू म्हणजे नियोजनाचा बादशाह म्हणलं जातं त्या गावात. म्हणजे बाबू म्हणेल तीच, अगदी म्हातारं काय करत नाही. पण धनाजी ही मोठी गोष्ट आहे ना, एखाद्या युट्यूबरला विचारून पैर फिक्स केले जातात आणि टी व्ही हिंद केसरी झालाय आता राजा, आणि तुम्हाला ती चर्चा केली जाते, ही खूप मोठी गोष्ट आहे ना युट्यूबरसाठी. कसं होतं, आज त्यांचं पण बोलण्यातून येतं की अगदी त्याने एक नंबर जर केला, अनेक लोक म्हणत असतात की जिथं एक नंबर केला की मी घरी जाऊन मुलाखत घेतो. त्या दिवशी मी त्या काकींची मुलाखत घेतली, आज नवीन जरा काय तर दाखव. काकी रडल्या. मी काकींना काय म्हणलं की काकी तुम्ही राजाला तर तुम्ही म्हणताय राजासाठी, राजा एवढा आहे तेवढा आहे, पण 70 लाखाला मागितला ना राजा. तर ते रडल्या, माझा राजा द्यायचा नाही. तर मी म्हणलं एक सांगा की राजानं पुसेगावचं हिंद केसरी मैदान करावं, एक नंबर करावं, तुम्ही एवढं सांगा. आणि त्या माऊलीनं एवढं सांगितलं की मी एक नंबर केल्यानंतर ओवळ सुद्धा नाही. त्याचं कारण काय, कारण काय विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की जर आरती इजली तर ती त्या गोष्टी जर म्हणजे रातभर दिवसभर बैल पळून आला असतो, आरती जर इजली तर मनात दुख राहील की आरती इजली. आणि तुम्ही ती अगोदर मुलाखत घेतली माझ्या, म्हणजे त्यांची तुम्ही मुलाखतीतनं ते सांगण्यात बी आलं होतं त्यांनी, त्या माऊलींनी, की आमच्या राजाने एक नंबर करावा. हा, आणि माझ्या राजा एक नंबर करील. मी थंबेल टायटल सुद्धा देणार होतो. साईडीस तर तुम्ही पण होता, ती मुलाखत मी तुम्हाला विचारलं होतं की असं देऊ का, म्हणजे काय गोष्टी. पण कसं होतं, तुम्हाला आतनं कळलेलं की एक नंबर होणार. पण कसं होतं, काही गोष्टी उघड उघड बोलायच्या नसतात. बरोबर. आणि उघड उघड आपण म्हणतो की एखाद्याचं पैर वगैरे आधीच सांगून टाकायचं किंवा काय, ह्या गोष्टी करायच्या नसते. त्याचं कारण वेगळं आहे. म्हणजे अनेक अडचणी आल्या जातात ह्या क्षेत्रात. म्हणजे हे क्षेत्र तुम्ही बघताय जवळ, अनेक अडचणी येतात त्या बैलाला, की राजाला अडचणीला अशी मला कुठली गोष्ट करायची नव्हती, म्हणून त्याचं मी त्यावेळेस ती म्हातारी म्हणली होती की माझा राजा एक नंबर. बरं, आता काय काय तुम्हाला प्रश्न विचारतो. काय जण तुम्हाला बी म्हणते, ते मला बी म्हणतात की सगळ्यांना आरोप आहे की श्रीमंताची बैल दाखवता, गरीबाची दाखवत नाही. मित्रांनो, एक एक्झाम्पल म्हणून सांगतोय, अशी खूप लोक आहेत आमच्यातली घेतात, पण आज एक्झाम्पल म्हणून ह्या व्यक्तीनं एक बैलाला दाखवलं, महाराष्ट्रभर पोचवलं, त्याला चांगले पैरे होत गेले, आणि आज तो निर्णय प्रक्रियेत आहे. ही कुठल्याही युट्यूबरसाठी खूप मोठी गोष्ट आहे ना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कसं होतं, जेव्हा गुलाल होतो ना, मायनीच्या मैदानात एक नंबर केला, तर त्या लोकांनी मला हुडकून काढलं कुठं आहे ती, आणि खांद्यावर घेऊन बैलाच्या पुढे गुलाल. आता पण तुम्ही आता तुमच्यात एकदा धुतला गुलाल, आता सुद्धा उचलून घेऊन म्हणजे गुलाल चोळला गेला. या मालक बैलाचं मालक आलं म्हणून म्हणते, मावशी सुद्धा म्हणते की आम्ही बैलाचं मालक नाही, तुम्ही बैलाचं मालक आहे. आणि राजाचं पण अनेक, म्हणजे राजा असा बैल आहे की आता कसं 4 झाल्यापासून तो मारतोय सगळ्याला, पण आपल्याला गेला तर एक प्रकारे तो वाट बघत बसला जातो. आणि कसं होतं, म्हणजे तुम्ही फक्त युट्यूबर नाही म्हणता येत, युट्यूबर म्हणता येत नाही, त्या घरचा सदस्य झाला. म्हणजे किती लोक काय म्हणते, युट्यूबर शूट करतो, असं आहे तसं आहे, फक्त युट्यूबर नसतो मित्रांनो, एखाद्या घरचा सदस्य होतो. आणि बैलाचं किती घनिष्ठ संबंध होतात बघा. बैल मारत नाही ह्यांना. राजाविषयी अजून अशी कुठली गोष्ट सांगाल की ही कुणाला माहित नाही, कारण तुम्ही जवळनं मुलाखती घेतल्यात, सगळ्या गोष्टी जवळनं बघितल्यात, ही गोष्ट कुणाला माहित नाही, अशा कुठली गोष्टी सांगाल धनाजी तुम्ही? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी मगाशी मुलाखत घेतली त्यात पण सांगितलं, आता पण सांगतो, राजा हा ज्या दिवशी जलामला, म्हणजे त्या मावशीने सांगितलं मला, राजा ज्या दिवशी जलामला त्या दिवशी उभा पाऊस होता. आणि त्यांचं एवढी परिस्थिती नाही की त्यांचं घर गळतं, त्यांचं एवढी परिस्थिती नाही की गैलात घ्यायला. उभ्या पावसात जलामला, उभ्या पावसात तो होता. म्हणजे ज्या दिवशी जलामला त्या दिवशी तो पूर्णपणे भिजतच होता सकाळ. म्हणजे अनेक, म्हणजे ही गोष्ट महत्वाची. आणि दुसरी गोष्ट, राजाला अजून गोटा नाही. गोटा नाही म्हणजे कसं, अनेक लोक बघा तुम्हाला सांगतो, गारठ्याची बैल थंडावती, ती खाल्लेलं अंगी लागत नाही, पण राजा हा एका दाव्या असतो. आणि म्हणजे किती तिथंच गार किती लागतो. बरोबर मी बघितलेलं आहे, गोटा नाही. आणि आता हिंद केसरी बैलाला, हिंद केसरी राजाला गोटा होईल, आणि त्यासाठी सगळीच प्रयत्न करतील आपापल्या पद्धतीनं. आता मला काय गोष्टी जाता बस सांगायची, तुम्ही खूप साऱ्या मैदानात आता फिरलाय, मुलाखती घेतलेत, मला जाता हे सांगा, युट्यूबनं काय दिलं तुम्हाला? कारण ही सगळी ही सांगताय, पण अजून काय दिलं? आणि मी अशी गोष्ट आज ऐकून आहे, खरं खोटं मला सांगा, हिंद केसरीचे सर्वाधिक मोठी जर काय असेल तर स्मृतिचिन्ह, तुम्हाला काहीतरी स्मृतिचिन्ह देते ती? नाही, बाबू मगाशी काय म्हटला की तुम्ही घेऊन जावा ही स्टुडिओला, जेव्हा राजाची आठवण, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ बनवेल ना त्या स्टुडिओ मध्ये बसून, तेव्हा ती राजाची गाडी जी छकडा आहे
ती आता 1 नंबरचा चकडा दिलाय, ती म्हणली घेऊन जावा तुम्हाला. वा. अनेक लोक म्हणजे कसे तुम्हाला द्यायचं आहे ते. वा, मी ह्यांच्या वतीनं असं बोलतो मित्रांनो, एक यूट्यूबर बैल दाखवणारा बैलगाड्या क्षेत्रातील काय कमवतो बघा मित्रांनो, आणि तुमचं खरंच कौतुक आहे. राजाला तुम्ही भेटलात, राजाला तुम्ही भेटला, तुम्हाला राजा भेटला, त्यामुळे बघा आज गोष्टी हितपर्यंत आल्यात. हिंद केसरी राजा म्हणून आता नाव लागेल. मी असं नाही म्हणत की मोठा हिस्सा, पण खारीचा वाटा तर नक्की धनाजी यांचा आहे. अनेक लोक लहान मुलं पण सुद्धा कधी कधी म्हणते ती की मला ओळखलं का, मला ओळखल्यानंतर लोक म्हणजे पुढच्या माणसं काय म्हणते ती की तुम्हीच की राजाला वर आणला. वा. म्हणजे ह्या गोष्टी ज्यावेळेस मी करतो ना, की अनेक लोक म्हणते ती पैसे वगैरे युट्यूबला, म्हणजे आता तुम्ही बघताय, तुम्ही युट्यूबर आहे, किती RPM आहे, किती लोक बघते ती, त्या पैशासाठी आपण करत नाही. आपला व्यवसाय स्टुडिओ माझा, मी फोटोग्राफर आहे, स्टुडिओ माझा बंद असतोय असं, म्हणजे पण एक नाद असतो की मगाशी 1 नंबर झाला. म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो की माझा एक शब्द आहे की कुणाचा पण असू दे, आपण गरीबाचा बैल वर यावा, आणि गरीबाचा बैल म्हणजे गरीबाचा बैल पळत आहे आणि त्याच्यावर अन्याय होऊन किंवा ते 1 नंबर करावा. आणि अक्षरशः डोळं भरलं, सगळ्यांचं भरलं असतील, किंवा मला वाटतं ह्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांचं आनंद अश्रूनं डोळं भरलं असतील. एवढं भारी वाटलं. 1 नंबर करतोय म्हणजे कसं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आदल्या म्हणजे ज्यावेळेस आपलं ह्याचं मैदान झालं त्यावेळेस राजाला म्हणजे आजारी होता थोडा, म्हणजे आणि वाटत नव्हतं की 1 नंबर, म्हणजे असं पण ठरलेलं की राजाला पळवायचं नको. पण कसं होतं माहिती आहे का, राजाला सेवागिरी महाराजांची जी इच्छा होती, त्या 2 दिवसात तो कव्हर झाला आणि त्याचा पायरा पण झाला, म्हणजे चांगला पायरा झाला. हरण्या पण चांगला पोहतोय. राजाची हरण्याची गाडी ह्याच्यात मायनीच्या मैदानात 1 नंबर केला त्यांनी, आणि आज पण 1 नंबर केला. आणि मित्रांनो, अशा पण गप्पा मारत राहू. आता काही जण म्हणतील की तुम्ही तुमची मुलाखत काय घेताय, आम्ही हा बी मुलाखत घेत असतो धनाजी, मी बी घेत असतो. पण मित्रांनो, धनाजी फक्त आज यूट्यूबर म्हणून नाहीत पुढं आहेत, तर एका बैलाच्या प्रक्रियेत पुढं येणारा घटक आहे. कसं एका व्यक्तीनं, त्या व्यक्तीला बैल दिसला, त्याच्यानंतर त्याने मुलाखत घेतली, पायऱ्याच्या भागात तो असतो, त्याच्यानंतर खूप साऱ्या चर्चेत असतो, आणि आज हिंद केसरी झालाय. आणि मला वाटतं ह्यांचा गुलाल भरपूर काही सांगून जातात. ह्यांच्या भावना बी तुम्हाला कळल्यात. तर ह्यांना शुभेच्छा पुढच्या कार्याबद्दल. तुम्ही असेच गरिबाचे बैलवरती आणा, आपण सगळे आणू. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज खूप कमेंट्स आलेत, आज खऱ्या अर्थानं गरिबाचा विजय झाला. आणि सँडी सर, तुमचं पण मनापासून धन्यवाद. कारण तुम्ही ज्या माणसाचं वाटा आहे त्या माणसाची 100% तुम्ही मुलाखत घेत असता. आणि कसं होतं, तुमची चालना घेऊनच आम्ही तुम्ही बैलगाडी क्षेत्रातल्या मुलाखती हा प्रक्रिया तुम्हाला पण म्हणजे तुम्ही चालू केला, आणि त्यामुळेच आम्ही तुमचं बघून आम्ही मुलाखत घ्यायला लागलो. की बैलाच्या सुद्धा मुलाखती असते त्या, असे लोक काय म्हणत असतील पहिले, तर तुम्ही बैलाच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली. आणि ह्या क्षेत्रात तुमच्यामुळे म्हणजे आज मला सांगा, तुम्ही चालू केल्यामुळे आम्ही घरनिकेची राजाची मुलाखत घेतली तुमचं बघून एक प्रकारे. त्यामुळं राजाला गुलाल भेटला, किंवा राजा आता 1 नंबर मध्ये आहे आणि 1 नंबर राहील असं. आणि कुठल्या पण नवीन बैल उजेड द्यावा ही माझी संकल्पना. नवीन बैल एखादा गरीबाचा चांगला, कसं होतं तुम्ही बघताय एका मैदानाला खर्च किती येतोय. आज गरिबांनी फक्त काय करायचं, गुलाल घ्यायचा, गुलाल म्हणजे नुसता गुलाल आणायचा, उधळून नाही जायचा, घरी जायचं, गट काढायचा किंवा हे करायचं. 1 नंबर केल्यानंतर ज्यावेळेस गरिबाची बैल, जरी आता राजाने हे जाऊन दिलं की बाबा गरिबाची बैल सुद्धा वर हिंद केसरी होऊ शकते ती. आणि राजाला 70 लाखाला मागितला. मला वाटतं राजाला 1 कोटीच्या वर तरी देणार नाही ती. जाता सगळ्यांना सांगा, किती उत्पन्न किती भेटतं युट्यूब मधून, एवढं करताय, गरीबाची बैल दाखवली, ठीक आहे, किती भेटतं खरं सांगा. तुम्हाला जर वाईट दाखवली तर 8-9 हजार महिन्याला कधी तर भेटतं, 2 महिन्यात कधी भेटतं, कधी कधी बघा व्ह्यूवरशिप नसते. हाय का, ते दाखवलं लोकांना, प्रूफ दाखवू, कारण काय होईल ते काय वाटेल की खोटं सांगतात हे. मित्रांनो, म्हणजे एक पैलू झाला की गरिबांचे बैल किंवा काय, ठीक आहे पैशासाठी. आता ह्या व्यक्तीला, आता तुम्हाला कालचाच विषय धावतो. कालच्या आता आपण बघा, आता नेटवर्क आलं, ही आता तुम्हाला दाखवतो. 20,000 व्ह्यूज आले त्या, 20,000 व्ह्यूज आले त्या, म्हणजे कालची मुलाखत घेतली पुसेगावची, 20,000 व्ह्यूज आले त्या. आणि 41 सबस्क्रायबर दिसतं तिथं. रेव्हेन्यू 30 रुपये 20 पैसे. आता मला सांगा, काल पुसेगावला यायला
पुसेगावचं आपण मैदान दाखवलं किंवा हे असं आहे तसं आहे. पुसेगावला यायला कमीत कमी 200 रुपये पेट्रोल लागलं सर. बरं कॅमेरा आहे, एडिटिंग आहे, आता 30 रुपये भेटला तर तुम्ही बघू शकता. म्हणजे जर एका मुलाखतीला 30 रुपये भेटलं, 40 रुपये भेटलं, आता काय ना म्हणजे व्हिडिओला आरपीएम असतं पण पूर्ण बघितली पाहिजे मुलाखत तेवढी 20-10 मिनिटाची 12 मिनिटाची. म्हणजे कसं होतं तर आरपीएम भेटतं. ती पण किती, आता तुम्ही 30 रुपये मला सांगा, 30 रुपये मध्ये पेट्रोल दाखवायचं, ही पहिली गोष्ट. म्हणजे हे दाखवायसाठी काय केलं की अनेक लोकांना मेसेज असा गेला की युट्यूबरला लई पैसे भेटतात, ह्यासाठी दाखवलं. नाही तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, आता तुम्ही म्हणताल एवढं करताय कशासाठी, अहो नाव होतंय, महत्वाची गोष्ट नाव होती, ओळख होती. ह्या माणसानं आज मी या मैदानात फिरलो ना, ज्यावेळेस 1 नंबर झाला तिथनं इथवर जाऊ तर ह्या माणसानं गर्णिकेच्या राजाला बोलवलं, ह्या माणसानं गर्णिकेच्या राजाला एवढं मला वाटतं पैशापेक्षा कितीतरी मोठं हे आहे. आपण स्टुडिओला म्हणजे आपण ऑर्डर करताना फोटोग्राफी करतोय की त्यातून आपण पैसे इकडे घालतो, इथलं पैसे तिकडे नाही घालत. तिकडे ऑर्डर केल्यानंतर आठवड्यात 1-2 ऑर्डर असली ना चिकार झालं, इकडे पैसे आपण काय. आणि ही नाद आहे वैयक्तिक. माझ्याकडे 2 वाजता काल एक वासरू होतं, फौजी मला म्हणलं द्या. तुम्ही दाखवत नाही तुमची वासरं? आमची वासर कसं होतं. आणि तुम्हाला सांगतो महत्वाची गोष्ट, माझा सर्जा आहे किंवा मी अजून फेरायला सुद्धा बैल मागितलं नाही. आणि ती माणसं मला म्हणते, ती गिरणी म्हणते की तुम्ही एवढं केले आमच्यासाठी, तुम्ही कधी पण माझ्या राजाबाबू फेरा काढा. पण मी आजपर्यंत गेलो नाही का, कारण आपलं वासरू ज्यावेळेस सेमी काढेल त्यावेळेस मी त्यांच्याकडे. वा असा दृष्टिकोन असला पाहिजे. तर मित्रांनो, हे होते धनाजी. तुम्ही बघता ह्यांच्या मुलाखती, पण एक वेगळा धनाजी तुम्हाला पाहायला भेटले असतील. घरणिकीच्या राजामुळं हे उजेडात आले आणि ह्यांच्यामुळे राजा बी उजेडात आला. राजानं बरंच नाव दिलं. आज विषय सँडी सरांचा माझा कॉल झाला की जर राजाने 1 नंबर केला तर मी अजून जास्त उजेडात येईल. कारण राजा जो अनेक मला कमेंट पण येते की राजा जसा गुलाल करेल तसा तुम्ही उजेडात येणार. उजेडात. आणि आपलं एक प्रेडिक्शन होतं, म्हणजे ह्यांची इच्छा होती, आम्ही अशी चर्चा करतो की पुशेगावात कोण 1 नंबर घेईल, तर आमचं दोघांचं बी म्हणणं आलेलं की 1 नंबर राजा घ्यावं. राजा घ्यावा, गरीबाच्या बैलाला एक ओळख भेटेल. आणि स्पीड पण बघितलं होतं आम्ही, त्यामुळं झाला 3 नंबर. आणि कसं होतं असंच गरीबाच्या बैलाला 1 नंबर भेटावा. आणि अनेक लोक कमेंट करते की गरीबाच्या प्रत्येक, आता ही गरीबाचा आहे, आम्ही गरीबाचा आहे, पण पळण्याचा स्तर पण पाहिजे. बरोबर. व्हिडिओ बघितलं जातील की मगाशी आपण त्या विषयावर बोललो. तर अशा पद्धतीनं एक मुलाखत संपवतो, एक वेगळा पैलू. तर मित्रांनो, आत्ता सर्व गेलेत. आम्ही धनाजी आहे, मी आहे, फक्त ह्या मैदानात आहे. तुम्ही बघताय कोणी नाही. तर घरी जायचे सगळ्या गोष्टी असतात, एडिट करायचे सगळ्या गोष्टी असतात. तर ह्यांचे राजा घेतो. वेळ दिला, धन्यवाद.